वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आपण पाहत आहोत आणि काल आपण पाहत होतो मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय. श्रीमद्भगवद्गीता दूसरा अध्याय श्लोक संख्या 14. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगमापायिनो नित्याः तान् स्थितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय. मात्रा म्हणजे असणारी संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, आणि स्पर्शाः म्हणजे त्यांचे असणारे प्रत्येकाचे विषय शब्द स्पर्श रूप रसगंध. याच्याद्वारे काय होतं आहे, हे सगळे ज्यावेळेस या इंद्रियांचा त्या विषयांशी संपर्क होतो त्यावेळेस काय होतं आपल्याला, शीत उष्ण. कधी शीत निर्माण होतं, कधी उष्णता निर्माण होते, आणि त्या शीत आणि उष्णाच्या अनुषंगाने पुन्हा काय प्राप्त होतं, त्या शीत आणि उष्णाच्या अनुषंगाने पुन्हा आपल्याला कधी सुख प्राप्त होतं तर कधी दुःखाची प्राप्ती होते. आता जर पाहिलं आपल्याला आजच्या वातावरणामध्ये तर हे जे शीत आहे हे दुःख वाटतं आपल्याला की किती थंडी 2 दिवस झालं पडली आहे. कालच्या पावसाला तर जास्त थंडी होती. हे शीत जे आहे, परंतु तेच जर 2 दिवसापूर्वी जर आपण विचार केला असता तर काय वाटलं असतं, हे शीतलपणा आपल्याला चांगला वाटला असता, कारण तेवढं उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं होतं. आणि म्हणजे अशा प्रकारे हे शीत आणि उष्ण हे काय होतं आम्हाला, हे दोन्हीही या इंद्रियांचा असणारा विषयांशी संपर्क आणि त्याच्याद्वारे प्राप्त होणार हे शीत आणि उष्णत्व, आणि त्याद्वारे आम्हाला काय प्राप्त होतंय, मग आम्ही कधी सुखी होतो, कधी आम्ही दुःखी होतो. शीतोष्ण सुख दुःखदाः. आणि म्हणून हे कसं आहे, हे सर्वच्या सर्व जे आहे हे आगमा पायिनो नित्याः, हे येणार आणि जाणार आहे. आज जरी आम्हाला थंडी वाजत असली किती तरी सुद्धा काय, अजून 2 दिवसांनी जर पाहिलं, जर पूर्ण पाऊस गेला तर सकाळी सुद्धा गरमच होणार आहे. म्हणजेच काय, हे येणारं आणि जाणारं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे येणार आणि जाणारं असल्यामुळे काय आहे, अनित्याः, नित्य स्वरूपाचं नाही. मग कसं हे सर्वच्या सर्व अनित्य स्वरूपाचं हे सर्व आहे. आणि म्हणून तू काय कर, तर हे अर्जुना, तर त्याकरता तू काय करता, तितिक्षस्व भारत. या सगळ्यांना काय केलं पाहिजे, आपण साधकाने या सर्वाला सहन केलं पाहिजे. अलग लक्षात, त्याच्यामध्ये तितिक्षा म्हणजे तितिक्षेचा अर्थ त्या ठिकाणी सांगितला. कुठे आपण मागे पाहिला होता, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. आचार्य म्हणतात सहनम सर्व दुःखानाम, कुठली आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. बरोबर, या 3 प्रकारची दुःख आहे आपल्या साधकांना. अलग लक्षात, त्या त्रिविध दुःखांसाठी आपण काय करतो, हे सगळे मंत्र म्हणतो, ओम शांती 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 करतो. कशासाठी, त्या दुःखाचं असणारं निर्मूलन व्हावं या अनुषंगाने या संपूर्ण गोष्टी आपण करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे सहनम सर्व दुःखानाम, साधकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये राहण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. परिस्थिती बदलण्यासाठी जर प्रयत्न केला, तो प्रयत्न साधनेला विक्षेप निर्माण करतो. टिप्स लिहून घ्या अलग लक्षात, की साधने काय केलं पाहिजे, की जे प्राप्त परिस्थिती त्या परिस्थितीशी आपण ॲडजस्ट होऊन आपली साधना कशी चालत राहील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि सातत्याने जर परिस्थिती बदलायचा प्रयत्न जर आपण करायचा प्रयत्न केला तर काय होणार आहे, मग सातत्याने आपलं जे मन आहे ते काय त्याच्याच मागे राहील. मग आणि मनाचा स्वभाव कसा आहे, जसं लहान मुलांचा स्वभाव ज्याप्रमाणे असतो, त्यांना जर कळलं की थोडेसे हातपाय पसरले की मला जे पाहिजे चॉकलेट बिकलेट काय पाहिजे ते मला लगेच मिळतंय, मग त्यांना तो अभ्यासच होतो. थोडंसं काही नाही मिळालं की मग काय करणार, लगेच हातपाय पसरून खाली आडवं होऊन रोडायला सुरुवात. आणि मग अशा प्रकारे या मनाचा सुद्धा तसा स्वभाव आहे. एकदा त्याला कळलं की मला थोडं इकडं तिकडं केल्यानंतर ती वस्तू प्राप्त होते, मग काय करतं ते सातत्याने
जे सहज विषय आहे त्या सहज विषयाकडे, जे सुखासक्ती आहे ते सुखासीन होण्याकडे ते जातं. म्हणून सहनम सर्व, सहन करत जायचं. त्याला जास्त लगेच असंच झालं पाहिजे तसंच झालं शिकवायचा प्रयत्न करायचा नाही. अप्रतिकारपूर्वकम, कुठल्याही आचार्य म्हणतात प्रतिकार न करता, प्रतिकार करण्यामध्ये सुद्धा शक्ती न घालवता, चिंता विलापरहितम, पुन्हा सांगितलं आचार्य. कुठल्या प्रकारची त्याच्यासाठी चिंता पण करायची, असं झालं तसं झालं, आज 2 दिवस झालं एवढा पाऊस पडतोय, असा क्लास कसा होईल काय नाही होईल याची सुद्धा चिंता नाही. आणि विलाप म्हणजे दुःख, मनामध्ये दुःख सुद्धा होता कामा नाही. चिंता विलापरहितम, कारण काय काय जणांना सुख असतं म्हणजे सहन करतात, परंतु या 2 गोष्टी सर्वात जास्त असतात, चिंता आणि विलाप. तर चिंता आणि विलाप रहित सहन करायचं आपल्याला. सा तितिक्षा निगद्यते, त्याला या ठिकाणी काय सांगितलं, तितिक्षा. आणि म्हणून असं ह्या सर्व जी ही आहे सुखदुःख किंवा शीत आणि उष्ण जे आहे हे सर्वच्या सर्व काय आहे, हे येणारे आणि जाणारे. अलग, आज येणारे उद्या जाणारे, परवा येणारे तेरवा जाणारे, म्हणजे हे सर्वच्या सर्व येणारे आणि जाणारे असल्यामुळे हे अर्जुना तू काय कर, तर तू या सर्वांना सहन करण्याचा प्रयत्न कर. हे सर्वच्या सर्व तू सहन कर, याच्यामध्ये जास्त कंप्लेंट्स करत बसू नको आणि आपला वेळ याच्यामध्ये घालवत जाऊ नकोस. आणि म्हणून अशा प्रकारे मात्रा, भाष्य आरंभ, भाष्य सांगतोय, भाष्य बोलतोय आता. काय, मात्रा अभिमीयन्ते शब्दादयादि श्रोत्रादीनि इंद्रियाणी. याला श्रोत्रादी ज्याच्याद्वारे काय होतं, आपल्याला बाहेरच्या जगाचं ज्ञान होतं, ती इंद्रिय. आणि म्हणून अशा प्रकारे मात्राणा स्पर्शाः, शब्द म्हणजे त्यांचे असणारे, स्पर्श म्हणजे त्यांचे असणारे विषय, कोणते, शब्दादिभिः. आणि याच्याबरोबर मात्राणा म्हणजे इंद्रियांचा, स्पर्शाः म्हणजे विषयांशी, शब्दादिभिः काय झालं, संयोगः. ज्यावेळेस या इंद्रियांचा त्या विषयांशी संयोग निर्माण होतो त्यावेळेस काय होतं, ते शीतोष्ण सुख दुःखदा. ते आम्हाला काय होतं, शीत उष्ण सुख दुःख ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देतात. काय म्हणून म्हणतात, शीतम उष्णम सुखम दुःखम च प्रयच्छन्ति इति. आणि म्हणजे अशा प्रकारे या ज्या वेळेस इंद्रियांचा विषयांशी संबंध होतो त्यावेळेस आम्हाला शीत उष्ण सुख दुःख या सर्वच्या सर्व गोष्टी प्राप्त होत राहतात. अथवा काय, अथवा स्पृश्यन्ते इति स्पर्शाः विषयाः शब्दादयः मात्राश्च स्पर्शाः तथे शीतोष्ण सुखदुःखदाः. म्हणजे काय, ज्यांचा स्पर्श केला जातो म्हणजे संपूर्ण असणारे विषय कोणते, शब्दादी, शब्द स्पर्श रूप रस गंध. अलग अलग, काल त्याचं उदाहरण पाहिलं, काय, हे पंच असणारे जे प्राणी आहे, कुरंग मातंग पतंग मीन आणि भृंगा, हे 5 जे आहेत, हे 5 काय झाले प्राणी, त्यांच्यामध्ये असणार एका एका विषयाची आसक्ती. काय केलं, तर त्या एका एका विषयांच्या आसक्तीने काय झालं, त्यांचा नाश त्यांनी त्यांच्या हाताने करून घेतला. कुरंग मातंग पतंग मीन आणि भृंगा, हे लक्षात ठेवा. हे कोणी कोणी कसा कसा आपापला नाश करून घेतला, एका एका, फक्त एका एकाच, जास्त पण नाही, एका एका विषयामध्येच त्यांना आसक्ती आहे. कळलं का, म्हणजे कुरंग म्हणजे हरणाला काल सांगितलं कशाला, शब्दामध्ये अक्षर, शब्द ऐकण्यामध्ये मधुर असं वाटतं संगीत. मग ते काल सांगितल्याप्रमाणे काय, कुठेतरी बासरी वगैरे वाजवलं की ते मधुर संगीताला ते तसंच स्तब्ध होतं. मग येतात त्या ठिकाणी आणि त्याच्यावर जाळी टाकून पकडून घेतात. स्पर्शा, हत्ती स्पर्शाच्या अभिलेषाने त्या ठिकाणी धावत जातो त्या हत्तीनीला पकडायला आणि त्या खड्ड्यामध्ये गिरतो, पडतो. शब्द स्पर्श रूप भृंगा, त्याला कळत नाही की ती ज्योत आहे, दिव्याची आहे, आपल्याला त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे, पण त्याला अट्रॅक्शन त्या ज्योतीचा असल्यामुळे तो तिथून उडत येऊन त्या ज्योतीवरच पडतो आणि स्वतःचा नाश करतो. त्यानंतर मीन, मीन म्हणजे मासा, रसनेंद्रिय, अलग लक्षात, खाण्याच्या इच्छेने तो काय करतो, त्या ठिकाणी त्या गळाला लावलेलं जे असलेलं जे भक्ष्य आहे ते भक्ष्य खाण्याच्या इच्छेने पकडायला जातो, खायला जातो आणि त्या गळामध्ये अडकून स्वतःचा मृत्यू प्राप्त करून घेतो. आणि भृंगा, ज्याचा काय, नासिका, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, नासिका, त्याद्वारे काय करतो, त्या कमळपुष्पामध्ये जाऊन बसतो आणि एवढा तो त्याच्यामध्ये मग्न होतो, तो वास घेण्यामध्ये इतका मग्न होतो की ते कमल
कधी बंद होतं हे सुद्धा त्याला कळत नाही. आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी काय होतं, त्या हत्तीचा झुंड येऊन ते सगळं कमळ उपसून टाकतात आणि काय होतं मग त्याच्या पायाखाली त्याचा मृत्यू होतो. म्हणजे अशा प्रकारे हे असणारे एक एक विषय यांचे प्रबल आहेत. आचार्य म्हणतात या सर्व प्राण्यांचे काय आहेत, फक्त जीवनामध्ये एक एक विषय जर प्रबल असला तर तो एक एक विषय काय होतं त्या प्राण्यांची त्यापासून काय होत आहे नाशासाठी कारण होत आहे. त्या मनुष्यामध्ये तर काय नरपंचवीरंच किम आचार्य म्हणतात की मनुष्यामध्ये ते पाचही इंद्रिय जी आहेत शब्द स्पर्श रूप रसगंध हे अत्यंत प्रबल आहेत. मग मनुष्याची तर काय व्यथा, म्हणजे एका एका इंद्रियापासून त्यांचा नाश आहे. तर ज्याच्यामध्ये पाचही इंद्रिय आचार्यांना विचारायचे त्या ठिकाणी ही पाचही इंद्रिय ज्यांच्यामध्ये प्रबल आहे त्यांची काय व्यथा, म्हणजे त्यांचा नाशच आचार्यांना म्हणायचं या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे ज्यांचा स्पर्श केला जातो ते शब्दादी विषय मात्रा म्हणजे इंद्रिय स्पर्श विषय हे शीत उष्ण सुख दुःख देणारेच. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वच्या सर्व जे आहेत हे काय आहे, जीवाला त्यांच्याद्वारे सुख दुःख शीत उष्ण सर्वच्या सर्व देणारेच आहेत. आणि म्हणून काय मग शीतम भाष्य पुन्हा काय होत आहे, शीतम कदाचित सुखम कदाचित दुःखम च. शीत काय होतं, कधी कधी सुखाला पण प्राप्त होतं, कधी कधी दुःख सुद्धा देतं. आता तर काय होईल, आता आपल्याला ते दुःखाला प्राप्त आहे परंतु दुपारी 4 वाजता ते सुखाला प्राप्त होईल. म्हणून अशा प्रकारे शीतम कदाचित सुखम कदाचित दुःखम तथा उष्णमपि अनियत रूपम सुख दुःखे पुनः नियत रूपेण यतः न व्यभिचरतः अतः ताभ्याम पृथक शीतोष्णयोः ग्रहणम. शीत काय होतं, म्हणजे शीत म्हणजे थंडी, अलग ती काय कधी सुखकारक असते तर कधी ती काय आपल्याला दुःखकारक असते. त्याचप्रमाणे उष्ण उष्ण सुद्धा कधी सुखकारक असतं कधी दुःखकारक असते. त्यामुळे शीत आणि उष्ण हे काय आहेत, हे निश्चित अनिश्चित स्वरूपाचे. कधी ते आपल्याला काय करतात, हे कधीतरी आपल्याला सुख देणारे आहेत आणि कधीतरी दुःख देणार, म्हणजे कायमच सुख देतील आणि कायमच दुःख देतील असं नाही. कधी त्यांच्यामध्ये काय बदल होतोय, त्याच्यामध्ये शीत उष्ण याच्यामध्ये बदल होणारे आहे. म्हणते काय अनिश्चित स्वरूपाच्या आहेत. आत्ता वाटतंय सुख परंतु नंतर पुन्हा दुःखाची प्राप्ती आहे. अशा प्रकारे ते सुख आणि दुःख आणि म्हणून याच्यामध्ये शीत आणि उष्ण हे अनिश्चित स्वरूपाचे. कधीतरी त्याच्यापासून सुख होते कधीतरी दुःख होते म्हणून अनिश्चित स्वरूपाचे आहेत. अनियत रूपेन अलग अनियत रूपम सुख दुःखे पुन्हा नियत रूपे. आणि म्हणून परंतु सुख दुःख निश्चित रूप आहे परंतु ते तरी बदलत राहिले परंतु सुख आणि दुःख ते प्राप्तच होणार आहे. एक तर सुख नाहीतर दुःख हे दोन्हीपैकी एक काही ना काहीतरी प्राप्त होणारच आहे. परंतु म्हणून सुख आणि दुःख निश्चित रूप आहे. म्हणजे एक तर सुखाचा तरी त्याला प्राप्ती होणार आहे आता दुःखाची तरी त्याला प्राप्ती होणार आहे. म्हणजे या पंचेंद्रियांच्या अनुषंगाने सांगितलं शब्द स्पर्श रूप रसगंध यांच्यामध्ये जरी बदल होत असले, हे तर शीत उष्ण म्हणजे फक्त एकच घेतलंय पण त्याच्या अनुषंगाने प्रत्येकाचे असणारे विषय जरी बदलत असले तरी सुद्धा त्यांच्यामधनं मूलभूत जी कन्सेप्ट आहे कोणती, सुख आणि दुःख हे कायमस्वरूपी हे मिळणारच आहे त्याच्यापासून. म्हणून सुख आणि दुःख यांच्यामध्ये व्यभिचार होत नाही. आणि म्हणून सुखदुःखापासून शीत उष्ण इत्यादी यांना काय केलं, यांनी या ठिकाणी पृथक करून घेतलं. आणि म्हणून यस्मात् म्हणून काय ते मात्रा स्पर्शादय कसं आगमापायिनो आगम अपायशी आगमापायशीला तस्मात् अनित्याः अतः तान् शीतोष्णादीन् तितिक्ष प्रसस्व तेषु हर्षम विषादंच मा कार्षीहि इत्यर्थ. आणि म्हणून काय इंद्रिय आणि त्यांचे विषय इंद्रिय आणि त्यांचे विषय उत्पत्ती आणि विनाशशील आहेत. आणि म्हणून उत्पत्ती आणि विनाशशील म्हणजे कधी ते सुख देतात कधी दुःख देतात म्हणून कधी उत्पत्ती आणि विनाशशील असल्यामुळे काय करते अनित्य स्वरूपाचे आहे, ते कायम राहणारे नाही. कधीतरी त्या गोष्टीने मला सुख मिळतंय परंतु त्याच गोष्टीने मला काही वेळानंतर दुःखाची सुद्धा प्राप्ती होते. चांगली गाडी आणली आलं का लक्षात, पहिल्यांदा छान वाटलं
घेतली, फिरून बिरून सगळ्यांनी आलं. मध्ये 1 महिन्यानंतर जेव्हा मेंटेनन्स तिचा दिसला, पेट्रोलचे भाव वाढलेले दिसले, मग तेच काय झालं, सुख आता दुःखाला कारणीभूत झालं. आलं का? म्हणून ते काय झालं, नित्य स्वरूपाचं नाही. आणि म्हणून इंद्रिय आणि त्यांचे असणारे सर्व विषय हे काय झाले, उत्पत्ती आणि विनाशशील असल्यामुळे, म्हणजेच काय, कधीतरी ते सुखाला कारण होत आहे, ते कधीतरी ते दुःखाला कारण होत आहेत. म्हणून उत्पत्ती आणि विनाशशील आहे. आणि त्यामुळेच काय झाले, ते सर्वच्या सर्व अनित्य स्वरूपाचे आहेत. आणि म्हणून ते अनित्य स्वरूपाचे असल्यामुळे काय करायला पाहिजे, त्यांना सहन केलं पाहिजे. कारण का, ते कायम स्वरूपाचे नाही, ते अनित्य स्वरूपाचे, येणारे जाणारे. म्हणून त्यांचा आपण जो येणारा जाणारा असतो आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहिलं, जी गोष्ट येणारी आणि जाणारी आहे त्याचा आपण जास्त विचार करत नाही, पण जी राहणारी आहे तिचाच विचार करतो. अरे जाऊ दे, आलाय 2 दिवस राहील, जाईल निघून, लक्ष नको देऊ. आपण व्यवहारामध्ये सुद्धा म्हणतो, वा आलाय ना, या बसा, 2 मिनिटं बोला आणि चला निघा. म्हणजे जो येणारी आणि जाणारी गोष्ट आहे त्याचा विचार आपण व्यवहारामध्ये सुद्धा जास्त करत नाही. मग इथं काय करायचा, कारण ते येणारे आणि जाणारे आहेत, म्हणून ते अनित्य स्वरूपाचे आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, त्यांना तू सहन कर, त्याच्यामध्ये सुखी आणि दुःखी होऊ नकोस, या ठिकाणी असं आचार्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या इंद्रिय आणि इंद्रियांमुळे होणारं शीत उष्ण हे येणारं आणि जाणारं अनित्य स्वरूपाचं आहे. आणि अनित्य स्वरूपाचं असल्यामुळे त्याचा जास्त मनावर परिणाम करत, त्याचं टेन्शन जास्त घ्यायची गरज नाही, कारण ते नित्य स्वरूपाचं नाही, अनित्य स्वरूपाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जो काय करतो हे सुखदुःखामध्ये, मग काय केलं पाहिजे, मग आपल्याला साधकाला काय केलं पाहिजे, ते आचार्य किंवा ते भगवंत पुढच्या श्लोकाच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न करतात. श्लोक संख्या 15. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. आणि म्हणजे अशा प्रकारे सुखदुःखामध्ये कारण सुखदुःखात सम राहणाऱ्या ज्या बुद्धिमान मनुष्याला आहे, मात्रा आणि स्पर्श काय करतात, विचलित करत नाही, सुखदुःख करत नाही. यम हि न व्यथयन्ते, येते व्यथयन्ते म्हणजे मनामध्ये, यम ज्यांच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची व्यथा म्हणजे दुःख, याच्यामुळे आला पीडा होत नाही. अलग लक्षात, थोडं झालं की ग्रॅमलिंग करायला सुरुवातच होते, चिडचिड, रागपण, हे सगळं येतं, मनाच्या विरुद्ध झालं की. परंतु इथं कसं आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, जो ज्ञानी आहे, जो साधक आहे, त्याला काय करायचं आहे, हे जरी सगळे विषय आले, बदलत राहिले, त्याच्यामुळे न व्यथयन्ते, आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची उद्विग्नता, शांत एकसम राहिलं पाहिजे. जसं तळा किंवा अथांग सागर असतो, निश्चित एक समान असतो, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा तरंग अथवा हेलकावा येत नसतो. त्याप्रमाणे ज्याचं चित्त न व्यथयन्ते, व्यथा करत नाही, पीडित होत नाही, एते पुरुषं पुरुषर्षभ, हे पुरुषर्षभ, अशा प्रकारे ज्याचं चित्त व्यथा किंवा पीडित होत नाही, कशामुळे, सम दुःख सुखम धीरम, अलग लक्षात, सुख दुःख अलग लक्षात सम राहणाऱ्यामुळे ज्याच्या बुद्धिमान पुरुषाला हे काय मात्रा स्पर्श विचलित करत नाही, ते काय होतात, तो सोहा म्हणजे सहा, म्हणजे तो काय होतो, अमृतत्वाय कल्पते, तो अमृतत्व त्याला प्राप्त होतं. म्हणजे जो, थोडक्यात सांगण्याचा तात्पर्य निर्णय म्हणजे हा जो श्लोक आहे, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम, त्या अनुषंगानेच की जो हे सर्वच्या सर्व शीत उष्ण सुख दुःख हे काय करतो, आपल्या जीवनामध्ये समान भावनेने, सम दुःख सुखम धीरम, त्याच्यामुळे समान भावनेने पाहतो, त्याच्यामुळे काय होतो, विचलित होत नाही. असा असणारा जो धीर पुरुष, तो काय होतो, तोच अमृतत्वाला म्हणजे तोच ते परमेश्वराचा असणारे जे पद आहे, शिवपद आहे, त्या पदाला तोच प्राप्त होतो. म्हणजे तोच अमरत्व प्राप्त करून घेतो, की ज्याच्या मनामध्ये हे सुख दुःख शीत उष्ण यांच्यामुळे पीडा व्यथा निर्माण होत नाही. म्हणून भाष्य त्याचं असणार, आलं लक्षात. आणि म्हणून भाष्य काय, यम हे पुरुषम सम
दुःख सुखम समदुःख सुखे यस्य तं समदुःख सुखम दुःख सुख प्राप्तौ हर्ष विषादरहितं धीरं धीमंतं न व्यथयन्ति न चालयन्ति नित्यात्मदर्शनात. का ते होत नाही, त्यांच्या मनाला व्यथा का होत नाही, याचं कारण या ठिकाणी आचार्य सांगतात. काय, न चालयन्ति न व्यथयन्ति का नित्य आत्मदर्शनात यथय येते यथोक्त शीतोष्णादय, की नित्य आत्म त्यांचं जे चित्त जे आहे हे चित्त नित्य आत्मदर्शनामध्येच आहे लागलेलं. म्हणजे त्याचं चित्त जे आहे तर तैलधारावत आज्य धारया स्रोतसा समम, ज्याप्रमाणे तेलाची धार एक समान किंवा असणे तुपाची धार एक समान पडत असते, त्याप्रमाणे हा जो मुनी आहे, हे साधक आहेत, यांचं चित्त काय असं एक समान, त्यांच्या चित्तामध्ये काय असते, परमेश्वराच्या सजातीय वृत्तीचा प्रवाह अनस्यूत चालत असतो नित्य आत्मदर्शनात. भाष्यामध्ये आचार्य लिहितात. आणि म्हणून ये ते यथोक्ता शीतोष्णादया, आणि म्हणजे त्यांचं जे मन आहे, अलग एकदा मन आहे काय, ते मन एकदा परमार्थाशी एकरूप झालं, अवघा रंग एक झाला. त्या ठिकाणी सांगितलं रंगी रंगला श्रीरंग, एकदा चित्त परमेश्वराच्या पायापाशी एकरूप झालं किंवा त्या चित्तामध्ये इतर ज्या गोष्टी आहेत सांसारिक, त्या गोष्टीपासून त्याची उद्विग्नता होणं कमी होतं. कारण त्यापेक्षाही असणारा अधिक आनंद, हे सगळं कशासाठी आपण प्राप्त करतो, तर आनंदासाठी. याच्याही पेक्षा अधिक आनंद त्या गोष्टीमध्ये जर प्राप्त होत असेल तर मग काय करतो माणूस, अधिकात आनंदात. कारण आनंद काय आहे, हे आनंद प्रत्येकाचं स्वरूप आहे. का आपल्याला आनंदाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आपण, आपल्याला कुणाला दुःख का नको, असा आपण कधी आपल्या मनाला प्रश्न विचारतो का? किंवा आपण आता साधक आहोत, आपण कधी असा विचार करतो मला दुःख होऊ नये असं मला का वाटतं, मला सारखं असं का वाटतं की मला आनंदच झाला पाहिजे, मी सुखीच राहिलं पाहिजे, मी आनंदीच राहिलं पाहिजे, असं कोणालाच वाटत नाही. काय की मी दुःखी राहिलं पाहिजे, मला थोडंसं तरी दुःख झालं पाहिजे, असं का वाटत नाही. कारण आनंद त्याचा स्वभाव आहे, अलग सच्चित आणि आनंद हा काय त्याचा असणारा स्वभाव असण्यामुळे प्रत्येक वस्तू आपल्या स्वभावाकडे किंवा आपल्या धर्माकडे जाण्याचा प्रयत्न करते. जसं साखरेचा धर्म किंवा स्वभाव काय, गोडपणा आहे, त्याविना ती राहूच शकत नाही. त्याप्रमाणे इथं सच्चिदानंद स्वरूप जे आत्मतत्व आहे त्याचा स्वभाव काय, सच्चिदानंद स्वरूप. हा त्याचा स्वरूप, हा स्वभाव आहे त्याचा, हा त्याचा धर्म असल्यामुळे प्रत्येक जीव, फक्त आता इथं काय केलं त्याने, स्वभाव यद्यपि सच्चिदानंद स्वरूप आहे, परंतु आता इथे काय नाही केलंय, फक्त त्याच्यावर कोट घातलाय, त्याच्यावर त्या स्वभावावर, कोणता, नामरूपात्मक. आणि मग तो कोट घातल्यामुळे मग काय झालं, त्या कोट ज्या नामरूपाचा आहे त्या नामरूपामुळे मी अमुक, त्या नामरूपामुळे मग मला सुख आणि दुःखाची प्राप्ती. वास्तविक स्वभाव आता काय आहे, स्वभाव आता आनंद स्वरूपच आहे, परंतु वर्ण घातलेला कोट हा नामरूपाचा असल्यामुळे मी अमुक, मी तमुक, त्या अनुषंगाने सुख आणि दुःखाची प्राप्ती तो करत राहतो. आणि म्हणून सुखदुःखाची प्राप्ती करत असताना सुद्धा वास्तविक तो मूळ जे स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अशा प्रकारे हा असणारा जो योगी आहे हा काय करतो, नित्य आत्मदर्शना, त्याचं जे चित्त आहे त्याच्यात काय, मन उन्मनी भावाला जाणं. अलग लक्षात, मन काय होतं, जो परमेश्वराचं चिंतन करतो, जप करतो, तप करतो, अनुष्ठान करतो, त्याचं मन काय होतं, त्याचं मन उन्मनी भावाला जातं. उन्मनी भावाला जाणं म्हणजे काय होणं, तर मन उन्मनी भावाला जाणे म्हणजे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहणे. आणि मग अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस या बाकीच्या गौण ज्या गोष्टी आहेत सांसारिक, त्या गोष्टींनी तो काय होतो, व्यथयती, त्याचं चित्त चलयमान होत नाही. आणि म्हणून न व्यथयती न चालयंती का, तर नित्य आत्मदर्शनात येते यथोक्ता शीतोष्णादया. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याचं चित्त नित्य परमेश्वराच्या दर्शनामध्ये असल्यामुळे चलयमान व्यथयमान होत नाही. अशा प्रकारे असणारा तो कोण, नित्य आत्मदर्शन निष्ठ. अशा प्रकारे तो नित्य
तो जो योगी आहे किंवा तो जो साधक आहे तो कसा आहे, नित्य आत्मदर्शन निष्ठा. त्याची दुसरीकडे कुठं निष्ठाच नाही. आता अलग लक्षात, त्याचं चित्त परमेश्वराशीच एकरूप झालंय. त्याच्यामध्ये इकडे तिकडे आता जायचं इच्छाच त्याच्या मनामध्ये राहिले नाही. आणि म्हणून नित्य म्हणजे कायम स्वरूपी कसा आहे, आत्मदर्शन निष्ठा. स्वस्वरूपामध्ये यस्य आत्मरतिरेव स्यात्, काल सांगितल्याप्रमाणे काय, यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैवच संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. त्याच्यासाठी आता दुसरं कार्यच राहत नाही. कारण त्याला तो आनंद आत्तापर्यंत तो बाहेर पाहता, तो आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. त्या ठिकाणी याज्ञवल्क्य आणि मैत्रीचा संवाद आहे. बृहदारण्यक उपनिषद सुंदर संवाद आहे. नवारे जायाय कामाय जाया प्रियावत आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियवत आत्मावारे द्रष्टव्य श्रोत वगैरे, हे सगळ्या ज्या गोष्टी प्रिय मला आहे. नवारे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रा प्रिया भवन्ति आत्मनस्तु कामाय पुत्रा प्रिया वगैरे वगैरे म्हणत शेवटी म्हणतात आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. मला ह्या गोष्टी का प्रिय, तर त्यापासून मला बरं वाटतं, माझ्या आत्म्याला आनंद होतो. म्हणून या गोष्टी पुढे अलग लक्षात. मुलगा पाहिल्यानंतर वडिलांना आनंद का होतो, तर वास्तव मुलाला ते वडिलांनी जवळ घेतले तर ते रडतच असतं. म्हणून तो आनंद याच्या मनाला होत असतो वडिलांना की माझा मुलगा म्हणून अलग लक्षात. म्हणून तो आनंद म्हणून आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हा सिद्धांत आहे त्या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून जर आत्म्यासाठी जर सर्व प्रिय आहे, मग तो आत्माच का प्राप्त करायचा, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य मैत्रेयी असा उपदेश करतात की या सगळ्याच गोष्टी तर आत्म्यासाठी प्रिय आहेत. मग तो ते तत्वच तू प्राप्त करून घे ना. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य मैत्रेयी त्या ठिकाणी उपदेश करतात मग की मग तो आत्मतत्वच आपण प्राप्त करू ना. जर त्या आत्मतत्वासाठीच या सगळ्या प्राप्त करायच्या आहेत, तर मग ते मूल आत्मतत्व जसं आहे अमृत शिंपडल्यानंतर इकडे तिकडे पडलंय, परंतु त्या अमृताचा कुंभच जर मिळत असेल किंवा आनंदाचा असणारा कुंभच त्या ठिकाणी जर आपल्याला सापडत असेल, तर तो कुंभच घेऊन इकडे तिकडे फिरण्यात काय अर्थ आहे. आणि अशा प्रकारे नित्य आत्मदर्शन निष्ठा, ज्याची निष्ठा नित्य आत्मदर्शनावरच आहे असा मग तो काय होतो, द्वंद्व सहिष्णु अशा प्रकारचा. मग तो काय त्याची जी निष्ठा आहे ती आत्मदर्शनामध्ये असल्यामुळे हे असणारे सर्व प्रकारचे द्वंद्व, कोणते द्वंद्व, शीत उष्ण सुख दुःख हे सगळे द्वंद्व आहेत. हे काय करतो तो, ते सर्वच्या सर्व द्वंद्व सहिष्णु, ते सहन करण्याची त्याच्यामध्ये ताकद राहते. अमृतत्वाय, अमृतत्वाय म्हणजे काय, अमृत भावाय म्हणजे अमृतत्व प्राप्त करतो म्हणजे तो अमृत जो भाव आहे म्हणजेच मोक्षाय कल्पते समर्थो भवती. म्हणजे अशा प्रकारचा साधक की जो फक्त आणि फक्त आत्मनिष्ठा यस्य आत्मरतिरेव स्यात्, आत्म्यामध्येच जो रममान आहे तोच काय करतो, मग शीत उष्ण सुख दुःख सर्वच्या सर्व जे आहे द्वंद्व सहन करत करत काय तो मग शेवटी अमृत भावाय मोक्षाय कल्पते समर्थो, व तोच ते मोक्षपद आहे. ते मोक्षपद प्राप्त करण्यासाठी काय होतो, समर्थो भवती, तो समर्थ होतो. आणि म्हणून सुद्धा इतःच शोकमोहो अकृत्वा शीतोष्णादी सहनम युक्तम यस्मात्, आणि यासाठी सुद्धा त्याचे पुढे असणारं पारमार्थिक काळ हे सर्व आहेच, परंतु याच्याही पेक्षा श्रेष्ठ दर्जाचं असणार का सहन करायचं, किंवा ते सहन करण्यामागचं द्वंद्व सहिष्णुत्व जे आहे त्याच्यामागचं मूल कारण काय, ते मूल कारण जे आहे ते मूल कारण पुन्हा पुढच्या श्लोकामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करतात. इतःच शोकमोह, हा जो शोक मोह सुख दुःख अकृत्वा शीतोष्णादी सहनम युक्तम, आणि म्हणून यासाठी शोकमोह न करता शीतोष्णादी सहन करणे युक्त आहे. का युक्त आहे, मग त्याचं असणारं उत्तर 16व्या श्लोकामध्ये पुन्हा भगवंत देतात. नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंदः तनयोस्तत्वदर्शिभिः. अलग लक्षात न, फार सुंदर आहे श्लोक. अलग लक्षात न असतः म्हणजे सगळी ज्याला म्हणतात तुमच्या याच्या गुगली बॉल टाकणे. अलग लक्षात, तुम्ही बॅटिंग क्रिकेट खेळणाऱ्या असतील, अलग सरळ चेंडू नाही टाकला, अलग लक्षात गुगली टाकणे. अलग लक्षात तसा या ठिकाणी काय केलं आहे भगवंतानी, गुगली चेंडू टाकलाय. कळलं का, नासतो विद्येत न असतः विद्यते भावः, जे असत वस्तू आहे
त्या असद वस्तूचा इथे कधीच भाव नाही आहे. अलग लक्षात. आम्हाला वाटतं आहे पण वास्तविक नाहीच आहे. न असतः विद्यते भावः न अभावा विद्यते सतः. आणि जी सत वस्तू आहे त्या सत वस्तूचा कधीच अभाव होत नाही. सगळं बघा कॉम्प्लिकेटेड आहे. सगळं डोक्यामध्ये पटकन विषय बसणारच नाही. काय सांगायचं आहे तिथे. अलग लक्षात. उभयोरपि दृष्टवंतः. अशा प्रकारे या दोन्ही तत्वाचं कोण करतं. अनयो तत्वदर्शिभिः. म्हणून या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी पाहिले आणि अनुभवले आहे. म्हणजे असत वस्तूची कधीच सत्ता नसते. आपल्याला जरी वाटत असलं की आहे आहे आहे, परंतु ती जी असत वस्तू आहे त्या असद वस्तूची कधीच सत्ता नसते आणि सद्वस्तूचा कधीच अभाव होत नाही. आपल्याला ती दिसली नाही दिसली तरी तिचा कधी अभाव तुम्ही समजा न समजा सत सतच आहे. अलग त्याचा कधीच अभाव होऊ शकत नाही. अत्यंत ज्याला म्हणतात काय ज्या कूट श्लोक अलग लक्षात. जे गणेश त्या ठिकाणी महाभारत रचना काळी मग काय म्हणले. ठीक आहे म्हणले गणेशजी लिहितो. मग काय बाबा लिहिताना मला अर्थभान झालं पाहिजे म्हणतात. अलग लक्षात. अर्थाचं भान झाल्यानंतरच द्यायचंय असं त्यांच्यामध्ये करार होतो व्यासजी आणि गणेशजींच्या. आणि मग असं व्यासजी श्लोक करत 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 असताना ज्यावेळेस पुढच्या लोक गणेशजी आता गणेशजीच लिहायला लागलेत. त्यामुळं काय परंतु दोघांमध्ये काय झालं कॉम्प्रोमाइज काय झाली की गणेशजी तुम्ही ज्यावेळेस लिहिताल त्यावेळेस त्या श्लोकाचा तुम्हाला अर्थ झाला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला अर्थ होईल त्याच वेळेस तुमची लेखणी पुढे गेली पाहिजे. आणि अर्थ नाही झाला तर मग तुमची लेखणी थांबणार त्या ठिकाणी. मग अशा प्रकारे व्यासजी काय करायचे. व्यासजी जेव्हा सांगायला सुरुवात केली आणि गणेशजींनी ऐकायला सुरुवात केली. मग सांगणं आणि लिखाण चालू झालं. त्याच्यामध्ये काय 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 केलं. मग व्यासजींनी काही कटू श्लोक की ज्याचा अर्थ जो आहे हा पटकन उलगडणार नाही अशा असणारे काही कटू श्लोक त्या ठिकाणी सांगण्याचा आरंभ ना. या निशा सर्वभूतानां तस्यां नासतो विद्यते भावः. अशा प्रकारचे काही करून पटकन लक्षात येणार नाही. अलग लक्ष सांगायचं तेच परंतु लक्षात पटकन येणार नाही. अशा अनुषंगाने ते कूट श्लोक त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या ठिकाणी त्याचा अर्थ थोडासा गणेशजी थांबले लिहिताना की तेवढ्यामध्ये व्यासजी पुन्हा अनेक श्लोकांची मनामध्ये रचना करायचे आणि सांगण्याचा प्रयत्न करायचे. आणि अशा अनेक कूट श्लोक आहे या ठिकाणी. त्याच्यामधला असणारा हा एक श्लोक नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवन्तः त्वनयोस्तत्वदर्शिभिः. म्हणून याच्यावरचं असणारं भाष्य सुद्धा आचार्यांनी फार मजेशीर केलं. आता उद्या खरं तुमच्या बुद्धीची कसोटी आहे. त्यामुळे ते भाष्य जे आहे त्याच्यामध्ये हिंदी जे आहे हे हिंदी संपूर्ण वाचून घ्या उद्या. तेव्हा तुम्हाला ते संपूर्ण कारण उद्या एकदा चालू केलं की ते शेवटच त्याला करायला लागेल. ते मध्ये सोडून उद्या चालणार नाही. ते आता चालू जिथनं होईल तिथनं शेवट झाल्याशिवाय तो सिद्धांत जो आहे तो तुमच्या सिद्धांत बुद्धीमध्ये उतरणार नाही. त्यामुळे उद्याचं थोडंसं म्हणजे प्रश्न उत्तरात्मक आहे. त्यामुळे